करायला सकाळी उठून स्विमिंग करायला फार मजा यायची. तो एक्सायटेड असायचा. 7 स्टार हॉटेल आहे. हां हां. आणि आम्ही ट्रेन स्ट्रीट आणि वॉटर पॉकेट. शहराचे पहिले इंटरनॅशनल आहे त्याच्यामुळे विचारी का कामाला चौघांना हे करतात. काय कॅप्चर करू आणि काय नाही असं झालं. शहराचे प्रत्येक मोमेंट मला कॅप्चर करायचं. Hi Dodi. Hi Dudu. Oh, hi कर सुनो, hi कर. Hello. काका थांबून राहिले, विचारी दमले असते. ह्या स्ट्रेटवरती मला असं वाटत होतं बसूनच राहावं. हव्या तेवढ्या ट्रेन पास होतात त्या बघत. छान भारी वाईब होते इथे. आता गर्दी कमी वाटते पण थोड्या आधी पूर्ण संपूर्ण भरलं गर्दी झालेली. नाही ते सांगतील आपल्याला. मस्त वाईब्स. ही आजी होती त्या कॅफेमध्ये. त्यांची घरं आहेत तिथे, कॅफे पण आहेत त्यांचे. तर ते ओरिजिनल हे मार्केट होतं, भाजी मार्केट. आणि ट्रेन आली का ते त्यांचं सगळं मध्ये घ्यायचे, फोल्ड करून ठेवायचं. असं आहे ते ॲक्च्युअल. खूप जुनं स्ट्रीट आहे ट्रेन स्ट्रीट. इथे आता कॅफेज आहेत या स्ट्रीटवरती. फुल चिलिंग वाईब होतं इथे. ह्याने तर सगळ्या ठिकाणी कोणतं असं एक पण जागा नाही की ह्याने एन्जॉय. आणि मी ह्याचे फोटो काढण्याचा कोणताच मौका सोडला. म्हणजे प्रत्येक मोमेंट कॅप्चर करत. तो फो खायला बसले. फेमस डिश आहे. मी हा डाएट चिवडा कॅरी केलेला त्याचा फेवरेट स्वरायचा. आणि मला जिथे मौका मिळेल तिकडे मी त्याला ते द्यायची. तो ते एक यायची. तसा त्याने काही त्रास नाही दिला पण त्याचं फेवरेट गोष्ट म्हणून ती त्याला दिली. प्रत्येक ठिकाणी मी त्याला द्यायची. त्याचं जेवणही व्हायचं. मी भरपूर गोष्टी कॅरी केलेल्या इथून. Full positive vibes. Pretty happening place, colorful. माझा ओरडण्याचा आवाज येतो.
ट्रेन गेल्यानंतरची गोष्ट म्हणजे शौर्यानं ह्या ट्रेनच्या ह्याच्याने काहीच घाबरणार नाही, पण मी एवढी ओरडत होती की शौर्य रडायला लागलं. लगेच तो शांत झाला. रडलं मम्माला काय झालं, एवढी ओरडते. क्रेझी. वॉटर पपेट शो बघायला आम्ही गेलेलो. सगळं लहान मुलांसाठी बेस्ट होतं. प्रत्येक ठिकाणचे फोक म्युझिक कल्चर भारीच वाटतं बघायला, ते कोणतंही असो. शौर्याला काय कळत नव्हतं, पण ते बाय शौर्याने प्रत्येक मोमेंट एन्जॉय केला.